नमस्कार. सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण ही दुधीची भाजी करणार आहोत थोड्याशा वेगळ्या पद्धतीने. तर उपवासात वगैरे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लागतात, तर आपण आज ही भाजी बघणार आहोत. चला तर मग आपण ही भाजी कशी करायची ती बघूया. कुकरमध्ये तेल घालून जिरं, मोहरी, हिंगाची फोडणी करून घ्यायची आहे. 2 बारीक चिरलेले कांदे घालून चांगले परतवून घ्यायचे आहेत. या पद्धतीने ही भाजी करा, तुम्हाला खूप आवडेल. चपातीबरोबर तर ही भाजी खूप सुंदर लागते. कांदा परतल्यावर आपल्याला त्याच्यात नेहमीप्रमाणेच टोमॅटो घालून घ्यायचा आहे. 1 टोमॅटो घेतला आहे आणि टोमॅटो जरा जास्त असला तर या भाजीला आणखीन टेस्ट छान येते. त्यामुळे 1 ते 1.5 टोमॅटो घातलेला आहे मी ह्याच्यात चिरून. तोसुद्धा कांद्याबरोबर चांगला परतून घ्यायचा आहे. ही भाजी आपल्याला हॉटेलमध्ये व्हेजमध्ये नक्कीच वाढली जाते आणि खूप छान लागते चणा डाळ घालून. तर आता कांदा टोमॅटोवर आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि कांदा टोमॅटो जरासा वरूनच झाकण लावून आपल्याला शिजवून घेते 4-5 मिनटं. तर 4-5 मिनटं झालेली आपण कांदा टोमॅटो थोडा मऊ करून घेतलेला आहे. तुम्ही ही भाजी कढईतसुद्धा बनवू शकता, पण मी जरा कुकरमध्ये करणार आहे, कारण काही वेळेला टोमॅटो आणि दुधी टोमॅटोमुळे शिजला जात नाही. त्यामुळे दुधीला मी अशी 1 शिटी काढून घेणार आहे. याच्यात मी 1 बटाटासुद्धा घातलेला आहे. तुम्हाला आवडत असल्यास घालू शकता, स्किप केला तरी चालेल. आता बाजारात दुधी छान येतात आणि अशा प्रकारे भाजी ही खूप सुंदर लागते. तर थोडा वेळ मी वाफवून घेतलेली अर्धी वाटी चणा डाळ घातलेली आहे आणि दुधी, बटाटा हे कांदा टोमॅटोबरोबर आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आता चांगलं ढवळून झाल्यावर आपल्याला त्याला 1 शिटी काढून घ्यायची आहे कुकरची फक्त. पाणी वगैरे आपल्याला काहीच घालायचं नाही. पाणी घातलं तर दुधीचं अंगचं पाणी असतं ना, मग खूप पातळ होऊन जाईल. तरी पण दुधीचं अंगचं पाणी हे जास्त प्रमाणात बाहेर येतं, त्यामुळे आपण अजिबात पाणी घातलेलं नाही. तरी पण बघा किती भाजीत पाणी येते. तर आपली भाजीची आता 1 शिटी झालेली. आता आपल्याला अगदी अर्धा चमचा हळद घालायची. नंतर मीठ घालून घ्यायचं उरलेलं आपल्याला. 1 ते 1.5 चमचा रेग्युलर मसाला घालायचा आहे. पुन्हा चांगला ढवळून घ्यायचं आहे. या भाजीला एकजीव होण्यासाठी स्वतःचा असा जाडसरपणा नसतो, म्हणून मी 1 बटाटा घातलेला आहे. त्याच्यात आलं लसणाची पेस्ट घालायची आहे, ढवळून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे ढवळून घ्या, परतवून अगदी. आपण आलं लसणाची पेस्ट ही नंतर घातलेली आहे. आलं लसूण मिरची कोथिंबीर घालून आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवायचे. झाकण काढून घ्यायचे आणि अर्धा चमचा जिरं पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायची. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि भाजी ढवळून पुन्हा अगदी थोडा वेळ ठेवून द्यायची की भाजी आपली खाण्यासाठी तयार. अतिशय सुंदर अशी चव लागते या भाजीची. चिकन मटनसारखी या भाजीला चव असते. म्हणजे अशा पद्धतीने केली तर चणा डाळ वगैरे घालून खूप छान लागते आणि मला तर ही खूप आवडते. चपातीबरोबर वगैरे खूप छान लागते ही भाजी. तर डब्यासाठी सुद्धा तुम्ही पातळ भाजी देऊ शकता आणि तुम्हीसुद्धा याचा आस्वाद घेऊ शकता. ज्या वेळेला आपल्याला नॉनव्हेज खायचं नसतं ना, तर अशा पद्धतीने करा. अप्रतिम चवीची ही दुधीची भाजी. मी तर याचा आस्वाद घेतलेला आहे आणि अगदी भन्नाट चवीची झालेली आहे. तर तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. सगळ्यांना खूप आवडेल. आता दुधीचा सीझन आहे. खूप छान प्रकारे ताजे ताजे दुधी बाजारात येत आहेत. तर तुम्ही जरूर एकदा या पद्धतीने भाजी ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.